आघाडीचं ठरलेलं होतं, मात्र अखेरला बिनसलं. 151 जागी काँग्रेसने आपण उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे आणि 80% जे आहे ते जवळपास नवीन चेहऱ्यांना तुम्ही संधी दिली आहे. काय सांगा? यात असं आहे की आघाडी आम्ही करणार होतो. आघाडीची आमची तयारी झाली, 12 जागा तयार झाल्या. परंतु नंतरच्या काळात उत्तर नागपूरमध्ये ज्या आम्ही 3 जागा देणार होतो त्या जागांवर कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळला. कार्यकर्ते म्हणाले की या 3 निवडून येणाऱ्या जागा आहे आणि त्या रोषाला तिथल्या स्थानिक नेत्यांना सामोरं जावं लागत होतं आणि म्हणून मग त्या कार्यकर्त्यांच्या रोषाकडे पाहून ती आघाडी आम्हाला थांबावं लागली. हायकमांडशी बोलणी झाली आणि हायकमांडचा आदेश होता की आपल्या वर्षानुवर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यांवर तुम्ही अन्याय करू नका आणि म्हणून ती आघाडी आम्ही थांबवली. कारण की आम्ही नाही तर आघाडी करण्याच्या मनस्थितीत होतो, परंतु सगळ्या मतदारसंघात एक बैठक झाली. त्यामध्ये सगळ्या मतदारसंघाचे विधानसभेचे उमेदवार होते, राष्ट्रवादीचे नेते होते, परंतु एका मतदारसंघामधले कार्यकर्ते हे पूर्ण नाराज झाले होते आणि त्या काँग्रेसची बेल्ट आहे, तिथे काँग्रेसच्या जागा वाढणार आहे. तर अशा परिस्थितीत आमच्या कार्यकर्त्याचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही ही आघाडी नाकारली आहे. हो, मित्रपक्षाची समजूत काढण्याचा प्रयत्न आपण केला नाही का? कारण की त्यांनी थेट आरोप केला की अखेरच्या क्षणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आमचा फोन उचलला नाही, असं थेट आरोप. नाही, असं आहे की त्यांना सगळं माहीत आहे, सगळ्या गोष्टींशी ते वाकीब आहे, त्यांच्या समोरच झालेला घटनाक्रम आहे. प्रत्येक विधानसभेच्या उमेदवारांशी त्यांच्या समोरच मी बोलणी करून दिलेली आहे आणि प्रत्येक घटनाक्रमाचे ते साक्षीदार आहे. आणि म्हणून मला असं वाटते की मला वाटत होतं, आमचे कार्यकर्ते पहिलेपासून नाही म्हणाले, पण मला एक वाटत होतं की आम्हाला काँग्रेस विचारधारेचे आणि भाजपाच्या विरोधी असलेल्या सगळ्यांना एकत्रित लढावं. शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जे कार्यकर्ते वर्षानुवर्षापासून पक्षासाठी काम करतात त्यांना तिकीट मिळत असेल आणि ती जागा राष्ट्रवादीला जात असेल तर त्यांचा असंतोष उफाळतो आणि तो मग त्या स्थानिक नेत्यावर निघतो. तर मग याच्यातून मार्ग काढण्याचा हायकमांडचा प्रयत्न असतो. तो प्रयत्न आम्ही केला, परंतु आम्ही शेवटी आमच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं की त्यांना तिकीट मिळाली पाहिजे आणि काँग्रेस तिथे जिवंत राहिली पाहिजे. या विचाराने आम्ही युती नाकारली. हो, आपण नेहमी काँग्रेसकडून जे आहे ते इतर पक्षांवरती आहे ते भाजपची बी टीम म्हणून आरोप करतात, मात्र आता आपल्याच मित्रपक्षातील राष्ट्रवादी असेल, उबाड असेल, त्यांनी आपणच भाजपचं बी टीम म्हणून काम करताय असा आरोप. यांनी सगळ्यात पहिले आपला चेहरा पाहावा. यांनी पाहावं ना आपण काय आहो नागपुरात, आपलं आकलन करावं. किती नगरसेवक आहे यांचे? 2017मध्ये 10 नगरसेवक होते, आता एकटा नगरसेवक उरला आहे. तर मग यांनी आपलं आकलन करावं ना की आपण किती पाण्यात आहोत आणि त्यानंतर बोलावं. आम्ही तर इथे विधानसभा निवडणुका जिंकतो, लोकसभेमध्ये 5.5 लाखाच्या वर मतं घेतो. तर मला वाटतं की यांनी पहिले आपलं आकलन करावं आणि त्याच्यानंतर बोलावं. शेवटचा प्रश्न, 151 जागी आपले उमेदवार आहेत, काय वाटतं विजय किती ठिकाणी? 100 ठिकाणी आम्ही विजयी होणार आणि यावेळेस 80% कार्यकर्त्यांना तिकीट दिल्या. मी माझा मुलगा तिकीट मागत होता, हमखास निवडून येणारा होता, त्याच्यासाठी लोकांचा रेटा होता याला तिकीट द्या, पण मी त्याला थांबवलं. तिथं सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिली आणि त्याच्या पाठीशी उभं राहून मी त्याला निवडून आणणार आहे.